नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत. पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. प्रायव्हेट जॉब आहे, ज्यामध्ये वयोमर्यादा सुद्धा सांगितलेली आहे. कोण अर्ज करू शकतो. तुम्ही इथे फ्रेशर असू द्या, नक्कीच अर्ज करू शकणार आहोत किंवा तुम्हाला अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. वेगवेगळे जॉब अपडेट्स आहेत, वेगवेगळे पदं आहेत. संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आजपासून ओपनिंग सुरू झालेली आहे. अर्जाची पद्धत, वेतन ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार. आणि मेन म्हणजे इथे कोणतीही फी घेतली जाणार नाहीये आणि ते निवड प्रक्रिया म्हटलं तर डायरेक्ट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. सविस्तरपणे पूर्ण माहिती आहे. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. आपण ते पूर्ण बघणार आहोत. यांच्या ऑफिशियल पेजवरून आपण बघत आहोत. PMCBL ह्या बँकबद्दल सर्वांना माहिती आहे. खूप मोठी बँक आहे. 1924 पासून हे बिगिनिंग झालेलं आहे, म्हणजे 1924 पासून सुरुवात झालेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करायचा आहे. त्यानंतर वेगवेगळ्या लोकेशन्स आहेत. पुणे आहे, सातारा आहे, रायगड आहे, ठाणे आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, घरी बसून काम करायचं असेल ते जॉब अपडेट असू द्या, किंवा गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असू द्या, IT रिलेटेड जॉब्स असू द्या, 10वी पासवर जॉब असू द्या, 12वी पासवर जॉब असू द्या, असे दररोजचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती दररोज असतात. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. सो ते पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊया. आपल्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट आहे पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून आलेली आहे. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस दिलेला आहे, फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्ही फोन करून विचारू सुद्धा शकता. सांगितलेलं आहे कोण पाहिजे, कोणते कोणते पदं आहेत. त्यानंतर इथे सांगितलेले आहे की पात्रता काय आहे, पदसंख्या कोणत्या आहे, एज क्रायटेरिया काय आहे. आणि मेन म्हणजे आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे तुम्ही अर्ज करू शकता. डिरेक्टली तुम्ही या मेलवरती तुम्ही अर्ज पाठवू शकता तुमचे. म्हणजे तुम्ही तुमचे जी हे CV असणार आहे, रिझ्युमे असणार आहे, तुम्ही या मेल ID वर सेंड करू शकता. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आणि ते सांगितलेलं सुद्धा आहे की तुम्हाला 20 दिवसांच्या आत हे तुम्हाला सेंड करायचं आहे. म्हणजे लास्ट डेट हे तुम्हाला 22 एप्रिल 2024 पर्यंत किंवा 20 एप्रिल 2024 पर्यंत असू शकणार आहात. सो इथे आपण एक एक पद बघून घेऊया. इथे सांगितलेलं आहे. फर्स्ट पद आहे बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी. पदसंख्या 1 आहे. वयोमर्यादा बघा 35 ते 40 आहे. त्यानंतर सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, पदसंख्या 2 आहे. वय बघा किमान 35 ते 40 वर्ष आहे. त्यानंतर शाखा अधिकारी आहे, पदसंख्या 13 आहे. वयोमर्यादा किमान 30 वर्ष आहे. शिपाई किंवा ड्रायव्हर पदसंख्या 4 आहे. वयोमर्यादा 21 ते 30 आहे. इथे तुम्ही 10वी पास असाल तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे. व तुम्हाला इथे 3 चाकी किंवा 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना असणे, म्हणजे ते लायसन्स असणे गरजेचं आहे. शिपाई आणि ड्रायव्हर. आता शाखा अधिकारी आहे बघा, इथे शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठीचे पदवी, म्हणजे तुम्हाला इथे पदवी कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. तसेच पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची, म्हणजे जे ICM, IIBF यांची बँकिंग सहकार कायदे विशेषक पदवी सहकारी बँकेतील किमान 5 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर MSc किंवा सेम याचं तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट यापैकी उतरण्यास असल्यास प्राधान्य सांगितलेलं आहे. तुम्ही इथे जर तुमची पदवी झालेली आहे किंवा याचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, 5 वर्षाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आणि इथे दुसरी पद आहे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी. इथे सुद्धा पदवी असेल कंप्लीट तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात. सेम ॲज 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. बँकिंग क्षेत्रातील अकाउंट विभाग, कर्ज विभाग, गुंतवणूक विभाग या सेक्शनमध्ये तुम्हाला अनुभवाची गरज आहे. किंवा तुम्हाला डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स किंवा एक्झाम्स दिले असतील, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट DCBM जे बँक रिलेटेड काय असेल त्यात तुम्ही पास असेल तर तुमचं प्राधान्य असणार आहे, म्हणजे तुम्हाला सिलेक्ट होण्यास जास्त चान्सेस आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी इथे सांगितलेलं आहे बघा, विद्यापीठेतून मान्यताप्राप्त विद्यापीठेची पदवी पाहिजे आहे. त्यानंतर इथे सिनियर पदाचा कमीत कमी 8 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे बँकिंग क्षेत्रामध्ये. त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे की यातून तुम्हाला कोणतेही याच्यातून अकाउंट असल्यास प्राधान्य आहे. त्यानंतर डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट किंवा याची एक्झाम्स दिलेली यापैकी उतरणीत किंवा चार्टर्ड किंवा कॉस्ट अकाउंट असल्यास प्राधान्य. रिझर्व्ह बँकेचे फिट अँड प्रॉपर
निशानुसार पात्र असणे आवश्यक असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. खूप चांगली संधी आहे तुम्हाला इथे. तुम्ही मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. इथे तुम्हाला जे शिपाई किंवा ड्रायव्हर आहे 10वी पास पाहिजे आहे. ते कोणत्याही अनुभवाचं सांगितलेलं नाही आहे, पण बाकीची पदं आहेत. शाखा अधिकारी असू द्या, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी असू द्या, मुख्य कार्यकारी अधिकारी असू द्या, इथे तुम्हाला अनुभवाची गरज आहे सांगितलेली आहे. ही जी पदं भरण्यात येणार आहे 20 डेजचं कालावधी तुमच्यापर्यंत आहे. तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात, म्हणजे तुम्ही मेल करू शकणार आहात. इथे सांगितलेलं आहे बघा, पुणे जिल्ह्यासह रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा व सातारा जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी आहे. उमेदवारांची निवड करवायची आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. इथे वेतन सुद्धा खूप चांगलं आहे. कमीत कमी 12,000 ते 45,000 अंदाजे आहे, एस्टिमेटेड आहे. त्यानंतर इथे मेल ID दिलेला आहे, त्यावरती तुमचं CV रिझ्युमे पाठवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की हे प्रायव्हेट जॉब असणार आहे. खूप चांगली संधी आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही नक्कीच फॉर्म भरायचा आहे. तुमचं जर इथे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तर नक्कीच फॉर्म भरायचा आहे, म्हणजे ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्ही. आणि कोणाला जर नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवायची आहे, शेअर करायचं आहे जास्तीत जास्त. आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता, ज्यावर आपण वेगवेगळे दररोज जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि तुम्ही मला इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.